फक्त टी शर्ट नव्हे तर पॅन्ट सुद्धा सचिन सर आपण पुरस्कृत केला. बाळूदादा आपल्यालाही विनंती असेल हा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते सुद्धा संपन्न करावा. बाळूदादा साळवी सन्माननीय दीपकदादा पवार यांच्या शुभ हस्ते MH46 या ब्रँडचे मालक सचिन लमखाडे साहेब यांचा सन्मान होतोय. सचिन लमखाडे साहेब यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती गायत्री मॅडम या सुद्धा उपस्थित आहेत. थोड्या नव्हे या स्पर्धेतील सर्व 32 संघांना किट टी शर्ट आणि हाफ पॅन्ट सर आपण प्रायोजित केलात. आपले मनपूर्वक आभार. आपले मनोगत सुद्धा आम्हाला ऐकायचे आहे. वेळ मिळाल्यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये आपण हे मनोगत ऐकूया. तोपर्यंत जाऊया कॉम्बॉक्सकडे. येस थँक्यू. नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय स्ट्रायकिंग एंडला. साहिल भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. अंपायर सिग्नल तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे दाखवला गेलाय. व्हाईट बॉलचं सिग्नल एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेबरोबर संघाचं खातं इथे उघडेल. सेमीफायनलचा थरार आहे. गोपी युवा सेना प्रमुख सन्माननीय प्रशांतजी चाळके साहेब इथे उपस्थित आहेत. तुषार साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा. युवा सेनेचे पदाधिकारी सन्माननीय चाळके साहेब आपला सन्मान होतोय. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजची TVS ज्युपिटर बाईक ज्यांनी प्रायोजित केले ते तुषारदादा साळवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. आमच्या सर्वांच्या वतीने आयोजन समितीच्या वतीने प्रेमाची मायेची आपुलकीची शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्माननीय चाळके साहेब युवा पदाधिकारी युवा नेतृत्व चाळके साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आणि सन्मान होतोय. आदरणीय तुषारजी साळवी आणि दीपकदादा पवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. सतीश उर्फ गोट्याभाई मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळूदादा आपल्याला विनंती सतीश भाईंचा आपण सन्मान करावा. बाळूदादा साळवी यांच्या शुभ हस्ते सतीश भाईंचा सन्मान होतोय. हे आमचे सगळे मार्गदर्शक आहेत ज्यांनी रत्नागिरीमधील क्रिकेट फुलवण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलंय. या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय, स्वागत करतोय. यथोचित आपला मान सन्मान करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीच्या निमित्तानं सतीश भाई आपला हा यथोचित सन्मान आपल्याला वितरित केला जातोय. नाव बॅक टू क्रिकेट. ऐश्वर्या सुरबे राईट मोठी विकेट. पहिला धक्का इथे दिलाय. साहिल मदाराज 2 बॉलमध्ये 0 धावा काढून बाद झाला आणि त्यानंतर हा बॉल बॅटला ब्रश झाला. थोडासा हवेत राहिला. यष्टीरक्षकांनी प्रयत्न जरूर केले पण तो अपयश आलाय. 2 धावसंख्या स्कोर कार्डवर एक गडी बाद झालेला आहे. कॉम्बॉक्समध्ये कल्पेश आमच्यासोबत जोडले गेलेत. कल्पेश आपले देखील स्वागत आहे. सेमीफायनलचा थरार आहे आणि इथे जिंकणारा संघ थेट फायनलचं तिकीट मिळवेल. पराभवाचा सामना जर करावा लागला तर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. मी कोणता संघ आज बाजी मारेल पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला मिळणार आहे. पंचांचा रेड बॉलचा इशारा. बॉल परटवणे विरुद्ध जिगर नाचणे असा सामना इथे रंगतोय. बी किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी. ऐश्वर्या तयार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. षटकार आलाय. अमन कदम आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलची विकेट आली. 2 अर्धशतक आपण साहिलची पाहिली या स्पर्धेमध्ये परंतु त्यानंतर पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फुलर लेन बॉल ताकद नजाकत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी अमन कदम. अमन कदमने आपला दम दाखवलाय आणि त्यानंतर हा षटकार संजीवनी षटकार. साहिल मदार लवकर बाद झाला. स्वस्तात बाद झाल्यानंतर आता दारोमदार असेल अमनवर. ऐश्वर्यावर थोडासा दबाव. अभि सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट फ्लाइंग स्लीप आणि गली या 3 क्षेत्रांच्या मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. जिथे घोषांकित क्षेत्र आहे. एक धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेबरोबरच धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 9 लॉस ऑफ 1 विकेट. या स्पर्धेचे निर्माते या स्पर्धेचे जनक आदरणीय दीपकदादा पवार. प्रत्येक घडामोडीवर त्यांचं लक्ष असतं. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन ही बी किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या भेटीला येते. अनेक खेळाडूंचं भवितव्य त्यांनी घडवलं. आमच्यासारख्या अनेक समालोचकांना संधी दिली आणि क्रीडा क्षेत्रावर विशेष प्रेम आहे. आज अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय दीपकदादांवर प्रेम करणारे अलोट मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहेत. बॉलर तयार.
भन्नाट वेग टप्पापर्यंत बॉल शरीराचा वेध घेतोय. नजर नव्हती, हँड आणि हाय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालेलं नाही आहे. आणि मी नेहमीच म्हणत असतो आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क पाहिजे आणि ते नसेल तर लोक गेम खेळतात असं मी ऐकलं होतं. आणि ते फुटवर्क पाहायला मिळालेलं नाही आहे. शरीराचा वेध बॉलने घेतला, त्यानंतर बॉल असेल डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 9 पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. कल्पेश पहिल्या षटकानंतर एक मोठी विकेट देखील मिळाली आणि धावा झालेले आहेत 9. इथून थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळेल आपल्याला ऑल परटवणेचा संघ. नक्कीच इथून आपण पाहिलं गेलं तर ऑल परटवणे एक साहिल मदारसारखा मोठा खेळाडू त्याची विकेट त्यात नक्कीच मिळवली आहे. जिगर नाचणे संघाने दोन्ही संघातील आयकॉनचा विचार केला गेला तर गिरीश कोजरेकर ऑल परटवणे संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला मंगेश वैदी आणि हे दोन्ही खेळाडू आपण पाहिले गेले तर जीवाभावाचे मित्र अगदी विक्रोळी संघाच्या माध्यमातून कॅप्टन उपकॅप्टन एकमेकांच्या विरुद्ध चुरशीच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ही सेमीफायनल आहे, महत्त्वपूर्ण मॅच आहे. येथून दोन्ही टीमचा खेळ नक्कीच महत्त्वपूर्ण असेल. येथून दोन्ही संघ लढतील, झगडतील, कष्ट करतील, संघर्ष करतील, परंतु विजय पत्करतील तोच फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यशच्या बॅटमधून हा फटका, चांगली फटकेबाजी. एका बाजूला अमन, त्याच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. लेंथ बॉल त्याला पिक केलं, आडव्या बॅटने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकला षटकार, 6 रन. आणि पहिला बॉल टाकत असताना सतीशने विचारला प्रश्न, स्वागत नाही करोगे हमारा? आणि त्यानंतर फलंदाजाने सांगितले स्वॅग से नाही, षटकाराने तुझं स्वागत होईल. धावसंख्या 17, 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर तयार, राईट मोडी विकेट. पुन्हा बाउन्सर टाकलाय. आपट बार इथे टाकत असताना यावेळेला पंचांचा निर्णय आला, हा नो बॉल आहे. खरं तर चूक केली आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आहे. सतीशने थोडीशी चूक केली. आता प्रथमेश सोनार थोडासा कानमंत्र देतोय, परंतु त्याने नक्की काय कानमंत्र दिलाय हा या बॉल नंतर पाहायला मिळणार आहे. पंचांचा हात आता डोक्यावरून फिरला गेलाय, म्हणजेच काय, उघडा डोळे, बघा नीट. पुढचा बॉल फ्रीट, कल्पेश फ्रीटचा बॉल आहे, इथे संधी असणार आहे. इथून मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावर प्रहार. हा डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय, ताकद दाखवले. आणखीन एक धमाका. यशच्या बॅट म्हणून येतोय हा षटकार. धावसंख्येला मेल आकार. धावसंख्या पोहोचली आता 25 वर. रिप्ले मध्ये पहा, जसा टाकला तसा पाठवला आणि स्वतःची दादागिरी ते दाखवत असताना यश पाहायला मिळाला. पहा रिप्ले मध्ये, भरपूर वेळ बॉल हवेत. हा षटकार, चांगला फटका यशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा षटकाराला पहा, काय नजाकत होती. आडव्या बॅटनं अक्रॉस दी लाईन हा फटका सजवला आणि सीमारेषेच्या बाहेर धाडलं बॉलला षटकारासाठी. खरं तर चर्चा करण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर मंगेश बैठी लगेचच चर्चा करण्यासाठी दाखल झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 25-25. षटकारांची आतिषबाजी. मुसळधार पावसामध्ये एखादा हिरवा गालीचा निसर्ग सौंदर्य देखील पाहायला मिळते. या पावसाच्या सुट्टीत तुम्हाला लोणावळ्यामध्ये जायची गरज नाही आहे. आज रत्नागिरीमध्ये या, स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये या, क्रिकेटचा आनंद घ्या. तिथे देखील लोणावळ्यापेक्षा एक वेगळा माहोल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि असं निमित्त ठरलंय क्रिकेटचा रंगारंग सोहळा, म्हणजेच काय, बियर किंग रेडी चॅम्पियन्स ट्रॉफी. 2 बॉलमध्ये 15 धावा खर्च केल्या. थोडासा महागडा ठरतोय, परंतु कमबॅक करावं लागेल. आयुष्यात जेव्हा जेव्हा सर्व काही संपलं असं वाटतं ना, तिथून नवीन सुरुवात करा. आणि ती सुरुवात अशी करा की तुमच्या पराभवाची वाट बघणारे तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले पाहिजेत. 2 षटकार ठोकलेत फलंदाजाने, परंतु सतीश देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याला देखील हुकमत दाखवावी लागेल. यशने त्याच्या विरोधात हल्ला चढवलाय, परंतु त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. चर्चा रंगली आहे, पंचायती आमचे सांगतायत. अनेक नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 नियम राबवले जातात आणि या 42 नियमाने हे क्रिकेट हे नेहमीच आपण पाहत असतो. ऑल परटवणेने पहिला धक्का खूप लवकर लागला. साहिल मदारवर सर्वाधिक दारोमदार होती. 2 बॉलमध्ये 0चा चष्मा घालून तो डगआउटमध्ये पोहोचला. आणि आता अमन कदम 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 बडा एजा. राईट मोठी विकेट. पुढचा बॉल पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटला बॉल ब्रश झाला, लोड झालेला नाही आहे. शॉर्ट स्टॉपमध्ये बॉल चाललाय आणि त्यानंतर आपण पाहतोय एक धावी ते स्ट्रायकिंग एंडला यश आगरे पाहायला मिळतोय.
26 धावा स्कोर कार्डवर. स्पेशल 26 हा अंक तुम्हा भारतीयांसाठी नेहमीच महत्त्वाचा राहिला आणि तेवढाच हा दिवस देखील राहिला. 26/11/2008. पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पण यावेळेला फटका हवेत. प्लेअर डाऊन दी बॉल. गोलंदाजाने प्रयत्न केला. सतीश धावला, पडला, धडपडला, बॉलकडे पाहिलं, आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं, परंतु किस्मत भी बहादुरों का साथ देती है असंच म्हणावं लागेल. जे निसटलाय, प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांती परमेश्वर. कल्पेश इथे प्रयत्न चांगला केला. रिप्लेमध्ये पहा, बॉल जीवनदान देणारा ठरलाय. हवेमध्ये चेंडू होता आणि त्यानंतर सतीश नाचणकर आला, परंतु पाय घसरले आणि बॅलन्स ऑफ झाल्यामुळे येथे कॅच ड्रॉप झाले. 27 धावा आहे स्कोर कार्डवर. एसटीच्या मागे पहा, मंगेश वैटी, माहुल कोलीवाडाचा खेळाडू काल देखील बरसला. आउटसाइड लेग स्टंप टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर चाललाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे वापरला जातोय आणि अंपायर सिग्नल आलेला आहे. वाईट बॉल एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्येला आकार मिळेल. 2 धावा, 1+1 2 धावा इथे ॲड होतील. वेलकम शैबाजी चिपळूणकर. स्मार्ट नेट हा खूप मोठा ब्रँड आहे आणि या ब्रँडचे ओनर शैबाजी आमचे चांगले मित्र. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांची देखील महत्त्वाची भूमिका. सरळ बॅटने खेळायचं होता, बॅटची कडा घेतली आहे. फ्लाईंग स्लिपला बॉल फ्लाय झाला, इथे एक धाव मिळणार आहे आणि एका धावीवर जर आपण पाहिलं तर या षटकाची अजून समाप्ती झालेली नाही आहे. एक चेंडू शिल्लक आहे. 30 धावा स्कोर कार्डवर. सुरुवात चांगली झाली आहे. कल्पेश, वेल बिगन इज हाफ डन असं आपण नेहमीच म्हणतो. काय सांगशील ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे? सुरुवात तर नक्की चांगली झाली. इथून विकेट आली होती आणि विकेट आल्यानंतर एक चांगली बॅटिंग करायची होती. अमनच्या माध्यमातून ती फलंदाजी पाहायला मिळाली आणि तितकी चांगली साथ यशने देखील दिली आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहायला गेलं तर वेगवान चेंडू होता. अमन कदम स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. येतोय डॉट बॉल. येस, थँक्यू कल्पेश. 2 षटकांचा गेम संपला. मी ऑनफिल्ड ऑफिशियल्सना विनंती करतो की आपण 1-2 मिनिटासाठी सामना थांबवतोय. आज जो विशेष सामना आपण एक्झिबिशन मॅचचं पारितोषिक वितरण, प्राइज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी करणार आहोत. मी सोनमताई आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनची तयारी करूया. खरं तर हा सेमीफायनलचा थरार इथे रंगलाय, परंतु दुसऱ्या बाजूला मुंबईच्या रणरागिणी, रत्नागिरीच्या रणरागिणींच्या विरोधात मैदानामध्ये उतरल्या. यजमान संघाने खरं तर तो सामना जिंकला. 31 धावा बनवायच्या होत्या आणि त्या बनवल्या गेल्या. दर्शनाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली तो सामना पूर्ण झाला आणि आता त्याच सामन्याचं पारितोषिक वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत. वुमन ऑफ द मॅच आपण सर्वप्रथम देणार आहोत. वुमन ऑफ द मॅच आहे रत्नागिरीची लेडी सिंगम. तर वुमन ऑफ द मॅच ठरलेली आहे दर्शनाताई पवार, जी रत्नागिरी टीमची कॅप्टन आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि या लेडी सिंगमला वुमन ऑफ दी मॅच हा किताब देण्यासाठी मी आदरणीय पूजाताई पवार यांना विनंती करतो की आपण दर्शनाताई पवार रत्नागिरी टीमच्या संघ नायिका आहेत, त्यांचा वुमन ऑफ दी मॅच हा सन्मान देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. मधील आजचा एक प्रदर्शन सामना रत्नागिरी संघाने हा सामना जिंकला. दर्शना या सामन्याची हिरोईन ठरते, हिरो सुद्धा ठरते. पूजाताई येथे उपस्थित आहेत. पूजाताई, पुढच्या स्पर्धेसाठी भावी, आम्ही आजपासून आपल्याकडे भावी नगरसेविका म्हणून बघतोय, पुढच्या स्पर्धेसाठी नगरसेविका म्हणून आपण मंचावर उपस्थित असावं अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करू. 500 रुपयांचं पारितोषिक रत्नागिरी वॉरियर संघाकडून प्रायोजित केलं होतं दर्शना यांच्यासाठी. आणि पूजाताई, आपल्याला विनंती, हे पारितोषिक सुद्धा आपण वितरित करावी. दर्शनाताईने 1 षटक टाकलं, 7 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आणि फलंदाजी करत असताना तिने 11 धावांचं योगदान दिलेलं आहे. वुमन ऑफ द मॅच ची ठरली आहे. यानंतर विशाल सावंत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित केलं होतं. पूजा दाभेकर मुंबई संघाची ही खेळाडू आहे. पूजा, एक सुंदर षटकार पूजाने या सामन्यात लगावला होता. मला वाटतं संपूर्ण सामन्यामधील हा एकमेव षटकार पूजाच्या बॅटमधून. आणि ते 500 रुपयाचं जे पारितोषिक होतं ते देण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय काव्या मॅडमना की आपण ज्या प्लेयर होत्या पूजा, त्यांचा 500 रुपये कॅश प्राईज विशालजी सावंत यांच्याकडून दिलेलं होतं आणि त्यांचा सन्मान करावा. ओ टी यू बादल सर. काव्याताईंच्या शुभ हस्ते हे पारितोषिक पूजा यांना वितरित केले जात आहे. महिलांच्या हातून महिलांचा सन्मान खरोखरच ही अभिमानाची गोष्ट.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, पण आज या यशस्वी स्त्रियांच्या मागे हे सगळे पुरुष उभे आहेत. खरोखरच आपण सर्वजण नशीबवान आहोत की परमेश्वराने आपल्याला ही जागा दिली. यानंतर उपविजेता संघ मुंबईच्या रणरागिणी उपविजेता ठरलेले आहेत, तर त्यांचा सन्मान आदरणीय गायत्री मॅडमना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी जे किट स्पॉन्सर आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती सरांच्या सौभाग्यवती आदरणीय गायत्री मॅडम, एम आय राईट, त्यांच्या शुभ हस्ते हा रनरअपचा सन्मान आपण करणार आहोत. टीम मुंबई, आपल्याला विनंती आहे आपला संघ आपली संघ नायिका आणि त्याचबरोबर आपले टीमचे खेळाडू समोर लाईनअप केले तरी चालेल. संघ नायिकेला पुढे पाठवा जेणेकरून तुम्हाला फोटो सेशन करता येईल आणि आपण लाईव्हला देखील दिसू शकाल. आदरणीय गायत्री मॅडम, आदरणीय सचिन सर, आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण वितरित करावा. आजच्या प्रदर्शनीय सामन्यातील रनरअप उपविजेता संघ टीम मुंबई. या स्पर्धेचे आमचे आणखी एक प्रायोजक आदरणीय शहबाज खान, शहबाज उस्मान चिपळूणकर, शहबाज साहेबांकडून अजून एक पारितोषिक येत आहे. या स्पर्धेतील रनरअपसाठी अजून एक कॅश प्राईज. शहबाज उस्मान चिपळूणकर सर, आपण हे पारितोषिक वितरित करावं. उपविजेता संघ टीम मुंबई. मुंबई संघाने लाजवाब कामगिरी केली. आज विजयाने त्यांना थोडीशी उलकावणी दिली, पण आजचा अनुभव मुंबई संघाला बऱ्याच काळापर्यंत पुरेल आणि या अनुभवाच्या जोरावर मुंबई संघ पुन्हा एकदा भरारी घेईल असं म्हणताच्या दिशेने. यासाठी मुंबई संघ आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. मुंबई संघाचं मनोगत आपण ऐकूया. नमस्कार. हा रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट आमच्यासाठी नवीन होता, बट नेक्स्ट टाइम आम्ही तयारी करून येऊ. म्हणजे रबर बॉल आम्ही खेळतो, बट अंडरआर्म खेळतो छोट्याशा ग्राउंडवर. हे ओव्हरआर्मचा आमच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट टाइम आम्ही आणखीन प्रॅक्टिस करून येऊ. आणि रत्नागिरीच्या मुली जिंकल्या त्यात मला आनंद आहे, कारण त्या नेहमीच आमच्यासाठी सपोर्टला उभ्या असतात. सोनम, नेक्स्ट टाइम मुलींना तुम्ही मुंबईला घेऊन या. मुली चांगल्या खेळतात. पूर्वी पण यायच्या, तर एक रत्नागिरीची बेस्ट टीम होती जी फायनल आम्ही खेळायचो मोस्ट ऑफ. तर ह्या मुलींना रेडी करून तुम्ही घेऊन या सोनम. थँक्यू. धन्यवाद टीम मुंबई. यानंतर मी विनंती करतो संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख म्हणून अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आमच्या आदरणीय शिल्पाताई सुर्वे मॅडम यांना. शिल्पाताई, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या प्रदर्शन सामन्याचा विजेतेपदाचा करंडक आपण सन्मानाने वितरित करूया. टीम रत्नागिरी. रोख रक्कम आणि त्याचबरोबर आमच्या स्पर्धेचे को स्पॉन्सरर सन्माननीय शहबाज उस्मान चिपळूणकर यांच्याकडून सुद्धा अजून कॅश प्राईज प्रायोजित केलं जात आहे. आदरणीय शिल्पाताई सुर्वे, जिल्हा प्रमुख महिला आघाडी शिवसेना यांच्या शुभ हस्ते या प्रदर्शनीय सामन्यातील विजेतेपदाचा हा मानाचा अभिमानाचा करंडक वितरित केला जातोय टीम रत्नागिरी यांच्याकडे. आदरणीय गायत्री मॅडम, आदरणीय शिल्पाताई, आदरणीय पूजा मॅडम, या सर्वांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे. त्याचप्रमाणे शहबाज चिपळूणकर, आपल्याला ही विनंती असे, शहबाज सर, आपल्या शुभ हस्ते आपण प्रायोजित केलेलं कॅश प्राईज आपण वितरित करावं टीम रत्नागिरी संघासाठी. शहबाज चिपळूणकर या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य त्यांचंही आम्हाला लाभतं आहे. को स्पॉन्सरर म्हणून त्यांनी एक मोठी जबाबदारी स्वीकारली. शहबाजजी, आपलं मनपूर्वक आभार. आणि शहबाज यांच्याकडून विजेत्या संघासाठी सुद्धा कॅश प्राईज स्पॉन्सर केली जाते. शिल्पाताई, आज जिल्हा प्रमुख म्हणून आपण इथे उपस्थित आहात, पण पुढच्या स्पर्धेला आपण जेव्हा याल तेव्हा नगराध्यक्ष बनून आपण लाल गाडीने या स्पर्धेत यावं, यासाठी आमच्या सर्वांच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. शिल्पाताई, आपल्याला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि घेऊन जाते कॉम्बॉक्स दिशेने. ऐकूया आवाज गोपी जाधव आणि कल्पेश तामाणेकर. थँक्यू बादलजी.
प्रेक्षणीय सामन्याचं पारितोषिक वितरण आपण पाहिलं. आणि आता पुन्हा एकदा आपण सेमीफायनल नंबर 1च्या दिशेने जोडले जाणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपलाय. जिगर नाचणे विरुद्ध ऑल परटवणे हा सामना इथे रंगत असताना आज आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अक्षय पाटील टीमचा कॅप्टन आज पाहायला मिळाला आणि सुरुवात चांगली राहिली. साहिल मदार 2 बॉलमध्ये 0 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर अमन कदम सध्या दमखम दाखवताना पाहायला मिळाला. त्याच्याबरोबर स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं तर धावसंख्येला आकार देत असताना यश पाहायला मिळाला. 30 धावा स्कोर कार्डवर 15ची सरासरी सध्या 2 षटकानंतर आली आहे आणि ही धावसंख्या चांगली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सागर नागवेकर म्हणजेच भाऊ गोलंदाजी मागवर दाखल झालाय. पहिला बॉल मागे जात असताना एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. स्वागत केलंय सागरचं. येतोय दमदार रुबाबदार बियकिंग षटकार. चांगला फटका. आता फलंदाज आपण पाहिलं गेलं तर यश थांबायचं नाव घेत नाहीये. यावेळेला देखील सागरवरती तुटून पडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा नक्कीच फटका पाहाल. खूप चांगला फटका सागरचा यशचा. खरं तर स्वागत केलंय रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यश स्ट्रायकिंग एंडला 6 बॉलमध्ये 20 वर खेळताना पाहायला मिळतोय. सागरचा हा चेंडू बॅक फुटला गेलाय. आणखीन एक धमाका सेकंड इन अ रो. यावेळेला देखील ताकद दाखवली आहे. बॉल पाठवलाय लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या अगदी मधून सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दुसऱ्या बॉलवरती दुसरा धमाका. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल आणि हा दमदार षटकार. 6 रन. यष्टी रक्षकाच्या मागे जे आमचे मित्र प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण थोडं बाहेर या. विनयजी गोवेकर आपल्याला विनंती आहे आपण तिथे सूचना द्या. यष्टी रक्षकाच्या मागे जे प्रेक्षक आहेत जो छोटा मित्र चला थोडंसं आपण बाहेर येऊया. आणि हे सर्व मायबाप क्रीडा रसिक पहा. जिथे जागा मिळेल तिथे जागा बनवली जाते आणि त्यानंतर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बियकिंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफीला भरपूर प्रेम दिलं सर्व मायबाप क्रीडा रसिक. आणि परंतु सध्या चर्चा रंगली आहे यशच्या फलंदाजीची. कारण 2 षटकार त्यांनी ठोकले सागर नागवेकरच्या विरोधात खेळत असताना. प्रश्न विचारलाय सागरला की कशा पद्धतीने गोलंदाजी तू केली आहेस आणि माझ्या विरोधात कशा पद्धतीने गोलंदाजी करशील. परंतु सागर देखील तेवढाच दमदार गोलंदाज आहे. त्याच्याकडून देखील भरपूर अपेक्षा असतील आपल्या टीमला. हे बॅटल इथे रंगणार आहे. पहिला सेमीफायनलचा थरार रंगत असताना आपण पाहतोय. राईट मोठी विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर सागर तयार होईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल झालाय आणि त्यानंतर या षटकातला पुढचा चेंडू यावेळी उडवलाय. तिसरा डीप एक्स्ट्रा कव्हरला. 3 बॉलमध्ये 3 षटकार. यशला आलं यश. लगातारचे 3 थर्ड इन अ रो. आणखीन एक दमदार रुबाबदार धमाकेदार षटकार. खूप चांगला फटका. येथे पहा काय फटका सजवलाय. अगदी सरळ रडार मध्ये आला आणि आपल्या इनिंग मधला 5वा षटकार त्याने सजवलाय. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 48 वर पोहोचली. 3 षटकार सलग ठोकलेत आणि सांगितलं येस टायगर अभी जिंदा है. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मारेन तर षटकार. चौकार आणि एकेरी दुहेरी धावा मी इथे घेणार नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारणारा यश हा 14वा खेळाडू राहिलाय. त्यानंतर पहा सागरवर थोडासा दबाव. पंचांनी निर्णय दिलाय हा वाईट बॉल. परंतु पंचांच्या विरोधात आता थोडंसं अपील केले आणि आता निर्णय असेल तिसऱ्या पंचांच्या कोर्टात. आणि सध्या निर्णय प्रलंबित आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय प्रलंबित. चांगला बाउन्सर पेश केला. खांद्याचा वापर करत असताना सागरने 3 बॉलवर 3 षटकार त्याच्या विरोधात यशने लगावले आणि त्यानंतर लाईनमध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न झाला. पंचांनी व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. आणि सध्या मंगेश वैटीला आपण पाहतोय नेल बायटिंग करतोय. तो देखील विचार करतोय की आता कमबॅक करावं लागणार आहे आपल्या टीमला. भरपूर जबाबदारीचं क्रिकेट आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये खेळावं लागेल. पण तो ऍक्शन रिप्लेमध्ये पहा. आपल्या स्क्रीनवर हे सगळं चित्र पाहायला मिळतं. अंपायर सिग्नल येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अग्राह्य चेंडू असेल आणि त्यामुळे हा निर्धाव चेंडू बहुधा आपल्यापर्यंत पोहोचतोय. तिसऱ्या षटकामध्ये सागरचं कमबॅक. 3 षटकार आलेत. कल्पेश धावसंख्या वेगाने चालली आहे. गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं आहे. इथून कमबॅक होणं गरजेचंच आहे कारण फलंदाज ज्या पद्धतीने तुटून पडतायत गोलंदाजांवरती इथून धावा रोखाव्या लागतील. यावेळेला लेन बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साईडला खेचून आणण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल थोडासा बाहेर होता. तिथून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. रिप्लेमध्ये पहा होतं या बॉलचा ऍक्शन रिप्ले.
थोडासा खाली राहिलाय, लेन बॉल होता आणि त्याच्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न. 3 षटकानंतर 2 चेंडू निर्धाव टाकले गेले, याला कमबॅक म्हणतात. आणि सागर नागवेकर कमबॅक करणं जाणतो, त्याच्याकडे देखील भरपूर सामर्थ्य आहे. आपल्या सामर्थ्याचा वापर करत असताना 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर 48, 48, लॉस 1 विकेट. यश 10 बॉलमध्ये 32 वर घेतोय, 320चा त्याचा स्ट्राईक रेट. अमनने 6 बॉलमध्ये 8 काढलेत. आणि आता बॅट बहुधा चेंज केली जाते. बॅट चेंज केल्यानंतर अनेक फलंदाजांना यश येतं किंवा अपयश येतं, परंतु इथे यशला यश येईल का? आणि क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच पाहतो अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. बॅट चेंज केल्यानंतर अनेक मोठे फटके पण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. कशा पद्धतीने या पहिल्या डावातील या षटकाचा लेखाजोगा पाहायला मिळाला. 3 षटकार जे ठोकले, डोळ्यांचं पार न पेडणारी फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 2 षटकार ठोकले गेले. आणि त्यानंतर डाऊन दी ग्राउंड देखील चांगला फटका सजवला लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मधून. आणि तिथे थोडंसं निरुत्तर गेलं होतं. षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. अंतिम दिवस या स्पर्धेचा, तिसऱ्या पर्वाचा. आणि तिसऱ्या पर्वाचा महाविजेता कोण ठरणार? बॉलर तयार, नो बॅक टू क्रिकेट. बॅकफुटला जात असताना लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, प्ले डाऊन दी बॉल, भरपूर एलिव्हेशन आणि अखेर मंगेश वैटीने काय झेल टिपलाय. वाह वाह वाह, खूप चांगला झेल ते मंगेश वैद्यचा आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपर होता, अगदी खूपच जास्त उंची घेतली होती चेंडूने. यशची विकेट आले, ही विकेट फार महत्वाची ठरेल येते या मॅच मध्ये. परंतु यशच्या बॅट मधून नक्कीच चांगल्या धावा आल्यात, 32 धावा त्याने बनवल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल येथे मात्र नक्कीच चेंडू हवेमध्ये गेला होता आणि झेल पकडण्यात आलाय. याच दरम्यान अमोल पाटील जे मिऱ्यागावचे सुपुत्र आहे, रत्नागिरीमध्ये ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट गाजवलं, असे आमचे मित्र आदरणीय अमोलदादा पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे जनक आदरणीय दीपकदादा पवार यांना मी विनंती करतो अमोलदादा पाटील यांचा सन्मान करावा. अमोलदादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर नेहमीच आशीर्वाद असतात दादांचे आणि तेवढाच एक चांगला खेळाडू, गेले अनेक वर्ष त्याने क्रिकेट खेळले. आदरणीय दीपकदादांच्या शुभास्ते त्याचा सन्मान केला जातोय. अमोलदादा पाटील मिऱ्यागावचे सुपुत्र आहेत. आणि यानंतर जर आपण पाहिलं तर शैबाजी चिपळूणकर यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे को स्पॉन्सर जे आहेत शैबाजी चिपळूणकर. स्मार्ट नेट हा रत्ननगरीमधला एक मोठा ब्रँड आहे आणि या ब्रँडचे ओनर आदरणीय शैबाजी चिपळूणकर यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातोय. पाठीवर दादांची थाप आहे, दीपकदादांची थाप, ही कौतुकाची थाप आणि ही सोबतीची थाप आहे. धन्यवाद अमोलदादा. नो बॅक टू क्रिकेट. मॅजिक ओव्हरमध्ये प्रत्येक मॅच सोनार आलाय. पहिलाच बॉल लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन क्लिअर केला आणि बॉल चाललाय लॉंग ऑनला. अक्षय पाटीलने प्रयत्न केले परंतु त्याचे प्रयत्न अपुरे राहिले. अखेर इथे रन मिळणार आहेत. आणि त्यानंतर पहा एक धाव इथे पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. कैलास शिर्के म्हणजेच आप्पा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या 49, 2 गडी बाद. आता मात्र इथून प्रथमे सोनार गोलंदाजी करतोय. कैलाश आला आणि यावेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल आडव्या बॅटने फटका तर सजवला, तिथे फिल्डर होता, त्याच्या डोक्यावरून बॉल येथे नक्कीच पाहायला मिळाला. धावांची लयलूट केली गेली. मागच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर एकदा पूर्ण केली. प्रथमेश सोनार मॅजिक ओव्हरमध्ये आला. इथे जर 16 धावा काढल्या तर +5 होतील आणि 16 पेक्षा कमी धावा काढल्या तर -5. प्रथमेश ओव्हर दी विकेटने. प्रथमेशचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू प्रेडिक्ट केला नव्हता आणि खरं तर बीट करणारा चेंडू होता. आणि त्यानंतर पहा 1 बाउन्स सुपर ओव्हरचा इशारा दिला गेला परंतु धावबादच्या स्वरूपात एक विकेट देखील मिळते. वाईड रिव्ह्यू आहे. कैलास शिर्के इथून धावबादच्या स्वरूपात परतील. उंची चेक करायची चेंडूची. बाळाशेठ सुर्वे, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय बाळाशेठ सुर्वे, आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं. यानंतर सन्मान होतोय MH46चे सन्माननीय मयूरजी शेंडगे साहेब यांचा. तुषारजी साळवी साहेब, आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा. या स्पर्धेसाठी सातत्याने आम्हाला सहकार्य करणाऱ्या MH46 या ब्रँडचे मयूरजी शेंडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. मयूरजी यांचा सन्मान तुषारजी साळवी, ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी TVS ज्युपिटर प्रायोजित केले. तुषारजी साळवी साहेब यांच्या शुभ हस्ते मयूर शेंडगे यांचा सन्मान संपन्न होतोय.
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त एकदा मेल सिग्नल आता तिसऱ्या पंचांकडून आलाय. परंतु मंचावर पहा अनेक सन्मान केले जातात. अतिथी देवभव सर्व आमचे प्रायोजक आपले देखील धन्यवाद. मॅजिक ओव्हरमध्ये काय मॅजिक घंटा डेड बॉलचा सिग्नल आलाय. धावसंख्या 49, 2 गडी बाद आणि आता 50 वर धावसंख्या पोहोचली आहे. फुललेचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल लोड झालेला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल थोडासा मागे गेला. क्षेत्ररक्षक सतीश तिथे पोहोचेल आणि तोपर्यंत एकच धाव घेतली जाते. मॅजिक ओव्हरमध्ये कल्पेश तुम्हाला मॅजिक दाखवावी लागेल, कारण 16 धावा तुम्ही काढल्यात तर +5 होईल. 16पेक्षा तुम्ही कमी काढल्या तर तुम्हाला -5 करावं लागेल आणि त्यामुळे इथे देखील थोडासा कस लागणार आहे. नक्कीच येथून रन तर बनवायचे आहेत फलंदाजांना. दुसऱ्या बाजूला त्या रन रोखल्या तर हा प्लस पॉईंट असेल गोलंदाजी करणाऱ्या. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झालाय. लीडिंग एज विकेट किपर मंगेश वैथीने झेल टिपलाय. आणखी एक धक्का बसेल ऑल परटवणी संघाला. अशफाक मदार ज्याच्यावर होती दारोमदार आणि आता त्यानं उघडलंय डगआउटचं दार. चाललंय परतीच्या प्रवासाला 0चा चष्मा घालून. OUT आउट. अशफाक मदार गोल्डन डकचा शिकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल प्रथमेश सोनार मॅजिक ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करतोय. टॉपेज आणि त्यानंतर खूप चांगला झेल. पुन्हा एकदा मंगेश वैद्य यांचा. अशफाक मदार बॅक टू द पॅव्हिलियन. रिप्ले मध्ये पहा थोडासा आतमध्ये येणारा बॉल इन कटर होता. त्याच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न. बॅटला बॉल ब्रश झाली. अशफाकची रिॲक्शन पाहायला मिळाली. खरं तर सुरुवात चांगली झाली होती. 3 षटकार ठोकले होते मागच्या षटकामध्ये. त्यानंतर हे कमबॅक करणं अतिशय वाखाणण्याजोग. YCC पॉवर्स कोल्हापूर आणि रत्नागिरी वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे अपडेट करण्यासाठी पोहोचा, पण यानंतर आपला सामना या ठिकाणी सुरू होईल. आणि सध्या सल्ला मसलत करतायत आदरणीय दीपकदादा पवार यांचा संपूर्ण मित्र परिवार. दीपकदादांवर प्रेम करणारे अनेक रती महारथी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातले आज या ठिकाणी दाखल झालेत. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रितेश. रितेश स्ट्रायकिंग एंडला असेल. पहिल्या बॉलचा सामना केलेला प्रथमेश सोनार मॅजिक ओव्हरमध्ये आपली मॅजिक दाखवत असताना मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. टायमिंग जुळलेलं नाहीये आणि टायमिंग जुळवणं गरजेचं आहे. एकदा भीती देखील मिळते. कल्पेश सुरुवात चांगली राहिली होती, परंतु आता थोडासा बॅकफुटवर चाललाय संघ, असं चित्र पाहायला मिळत आहे. नक्कीच इथून विकेट आल्या त्याचमुळे कुठे ना कुठे बॅटिंग करणारी टीम थोडीशी शांत पाहायला मिळते. अमन कदम आहे जरूर, परंतु त्याला स्ट्राईक जास्त मिळाली नाहीये. त्याच्यामध्ये नक्कीच क्षमता आहे. त्याच्यावरती टीमच्या धुरा देखील आपल्याला पाहायला मिळतील. अमनने 8 बॉलमध्ये 10 धावा काढल्यात. रितेशने पहिल्या बॉलवर 1 धाव घेतली आहे. बॅटला ब्रश झाला बॉल. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. धावसंख्या 52, 4 गडी बाद. ओव्हर नंबर 4 मध्ये राईट मोदी विकेट. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करायचा होता. इथे एकच धाव मिळणार आहे. आणि ज्या ज्यावेळी कल्पेश क्रिकेटच्या पटलावर स्क्वेअर कट खेळला जातो आठवण येते गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ. 12 फेब्रुवारी 1949 हा त्यांचा जन्मदिवस. संपूर्ण कारकीर्द स्क्वेअर कटचे बादशाह म्हणून गाजवली. आणि त्यांच्या शैलीमध्ये ज्यावेळी स्क्वेअर कट देखना फटका कॉपी बुक स्टाईलने खेळला जातो त्यावेळी त्यांची आठवण येते. इथे 1 धाव मिळते. धावेबरोबरच धाव फलकावर 53 धावा, 4 गडी बाद. या षटकामध्ये जान टाकली आहे प्रथमेश सोनारने. इथून नक्कीच कमबॅक केलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. नक्कीच कमबॅक झालंय. प्रथमेश सोनार या मॅजिक ओव्हर मध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवतोय. आणि ते 16 धावा आल्या नाही तर -5 ची भीती आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5, त्यामुळे पल्ला आता गाठताना थोडंसं आव्हान कठीण होत चाललंय. आणि त्यानंतर हा शेवटचा बॉल या षटकातला इथे टाकलाय. स्क्वेअर लेगला खेळा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल चालले तिथे 1 धाव पूर्ण केली. सिंगल बरोबरच या षटकाची समाप्ती होती आणि अखेर 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. धावा झालेल्या आहेत 53 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 4. ऑल परटवणी. रितेश खेळतोय 3 वर. अमन खेळतोय 8 बॉलमध्ये 10 वर. यानंतर रत्नागिरी वॉरियर्स आणि YCC पॉवर्स कोल्हापूर दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. वी आर बी रिक्वेस्टिंग फॉर टॉस. बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 थर्ड एडिशन. आणि याच दरम्यान आपण पाहतोय रत्नागिरीतील एक दिग्गज समालोचक, एक दिग्गज खेळाडू अधिक पाटणकर सर यांचं देखील आज आगमन झाले. काल ते खेळाडूच्या भूमिकेत होते. आज ते या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. अधिक सर वॉर्म वेलकम. आपलं स्वागत आहे. 22-19 नंबरची जी 4 चाकी आहे त्या मालकांना विनंती आहे की ती गेट पासून थोडीशी बाहेर पार करा.
वाहतूक कोंडी होणार नाही याची आपण दखल घेऊया. 53 धावा स्कोर कार्डवर 4 गडी बाद आणि त्याच्यातून 5 धावा जर मायनस केल्या तर आता 48 धावा स्कोर कार्डवर असतील. ऐश्वर्या सुर्वे बाबा पहिला बॉल, बाबाचा पहिला बॉल, भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार, कसं करायचं हे माहिती आहे. कांगा प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूने, कांगा प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक घेणारा खेळाडू आहे हा. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे त्याच्या पाठीशी आणि 2 दिवस त्याने हे मैदान गाजवलं. काल देखील त्याने चांगली गोलंदाजी केली, आज देखील तो आपल्या संघासाठी खूप चांगले योगदान देतोय. वेलकम मंदार जोशी, आपले देखील हार्दिक स्वागत. आणि त्यानंतरचा बॉल, नजर काढली आहे बॉलवरून. आपण रस्त्याने प्रवास करत असताना रस्त्याच्या बाजूला लिहिलेलं असतं नजर हटी तो दुर्घटना घटी, इथे नजर काढली आणि त्यानंतर बॉल आलेला नाहीये. कल्पेश संघर्ष करताना पाहायला मिळते फलंदाज. धावसंख्या 50, अर्धशतक संघाचे इथे पूर्ण झाले. त्यानंतर पंच केलाय बॉल, बॉल आउटफील्डला ट्रॅव्हल होत असताना थोडीशी अडचण येते आणि या बॉलचा जर आपण विचार केला तर धाव मिळत नाहीये. प्रत्येक निर्धाव चेंडूनंतर थोडासा दबाव राहील कारण एक चांगलं लक्ष प्रस्थापित करायचं सेमीफायनल नंबर 1 मध्ये. ऐश्वर्याने आतापर्यंत रोखलंय, पुन्हा तिकट बाउन्सर खांद्याचा वापर केलाय. बॉल चालय घोषांकी क्षेत्रामध्ये, इथे देखील 1 धाव प्राप्त होते संघासाठी. 49 धावा स्कोर कार्डवर, 49 ऑन बोर्ड आणि त्यानंतर अपडेट झाली धावसंख्या. हॅलो चेक. स्वरूप हॉटेलपाशी एक गाडी लागली आणि 2279 हा नंबर आहे. बावन्न धावा स्कोर कार्डवर. त्यानंतर पुन्हा एकदा भन्नाट वेग धारण केलेले चेंडू टाकत असताना यष्टीरक्षकाला बेट केलं या बॉलने. शेवटच्या बॉलवर एक अतिरिक्त धाव मिळते बाईच्या स्वरूपात आणि त्यानंतर 5 षटकांचा की संपलाय. पहिल्या उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. बी अ किंग रेडी चॅम्पियन्स ट्रॉफी श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी आणि स्मार्ट नीट रत्नागिरी आयोजित श्री दीपकदादा पवार पुरस्कृत बी अ किंग रेडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हा रणसंग्राम पहिल्या सेमीफायनलचा थरार इथे रंगतोय. पहिल्या डावामध्ये जिगर नाचनेने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि 5 षटकांमध्ये ऑल परटवणे संघाला धावा बनवता आलेल्या आहेत आतापर्यंत. आणि शेवटच्या षटकाची झलक पहा tenniscricket.in द्वारा आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. शेवटच्या षटकाच्या हायलाइट्स. ऐश्वर्या सुर्वे बाबा बेधक गोलंदाजी केली, धावा त्याने रोखल्या. ऑल परटवण्यासाठी धावा गरजेच्या होत्या आणि त्या रोखण्यामध्ये ऐश्वर्या सुर्वेने खूप मोलाची कामगिरी केली आहे. सातत्याने बाउन्सर त्याने टाकले, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाजवळून जाणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे फलंदाजांचे पाय देखील चाललेले नव्हते. धावा आलेल्या नाही आहेत परंतु ही धावसंख्या देखील तेवढीच महत्त्वाची असेल. हे धावा झालेल्या आहेत पहिल्या डावामध्ये 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष असेल. पहा पहिल्या डावाचा लेखाजोगा आपल्या समोर. साहिल मदार 2 बॉलमध्ये 0 धावा काढून बाद झाला. यशने 11 बॉलमध्ये 32 काढल्या. 3 षटकार हॅट्रिक त्याने आज ठोकली षटकाराची. त्यानंतर कैलास शिर्के 0 धावा काढून धावबाद झाला. अशफाक मदार 0 बाद. रितेशने 5 बॉलमध्ये 3 धावा काढल्या, एक्स्ट्राजमध्ये 7 मिळाल्यात. 53 धावा स्कोर कार्डवर आहेत. 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 30 चेंडू आणि 54 धावा परंतु गोलंदाजांचा लेखाजोगा आपण पाहूया. पहिल्या डावामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी राहिली जिगर नाचने या टीमकडून. बाळाशेठ सुर्वे यांच्या मालकीचा संघ. ऐश्वर्या सुर्वे 2 षटकं टाकली, 11 धावा खर्च केल्या, 1 गडी त्याने बाद केलाय. सतीश नाजनकरने 1 षटक टाकलं, 20 धावा त्याने खर्च केल्या. एकही विकेट त्याच्या खात्यात नाही आहेत आणि सतीश आज महागडा ठरला. 3 षटकार त्याच्या विरोधात ठोकले गेले. त्यानंतर सागर नागवेकरचं 1 षटक आपण पाहिलं. सागरने धावा खर्च केले 18. प्रथमेश सोनार मॅजिक ओव्हरमध्ये मॅजिक दाखवताना पाहायला मिळाला आणि त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या. फॉलो विकेट्स 2 ला 1, 48 ला 2, 50 ला 3 आणि 51 ला 4. तब्बल 53 धावा, 4 गडी बाद, 54 धावांचं लक्ष आहे. पण ही धावसंख्या देखील सुरक्षित आहे का हे पाहायला मिळेल. आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये बदल होईल. आपण ऐकूया मालवणीचा साज आणि मालवणीचा बाज बादल चौधरी यांना आणि त्यांच्यासोबत कल्पेश तामणकर. धन्यवाद. धन्यवाद गोपी सर, धन्यवाद कल्पेश. काल आपण बालकवींची कविता ऐकली. अशीच एक विंदांची कविता प्रसिद्ध आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावेत.
या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं अनेकांचा आदर सत्कार मान सन्मान करणारे दीपकदादा आपण पाहिले, मान सन्मानाच्या पलीकडे असणारे दीपकदादा पाहिले, पण या स्पर्धेच्या निमित्तानं आजपर्यंत असे शेकडो हजारो सन्मान ज्यांनी केलेत ते दीपकदादा आपला सन्मान होतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी MH46चे सचिन लमखाडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आपल्याला विनंती करतायत, त्यांच्या वतीने हा सन्मान आपण स्वीकार करावा. मी विनंती करतो आदरणीय सचिन लमखाडे साहेब आणि सौभाग्यवती लमखाडे मॅडम यांना. जे कार्य आदरणीय दीपकदादा आपण करताय हे कार्य खूपच उल्लेखनीय, वादातीत आणि या कार्याला सलाम. MH46च्या वतीने आपला हा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफीच्या निमित्तानं संपन्न होतोय. त्याचबरोबर MH46च्या वतीने अजून एक सन्मान होईल आणि हा सन्मान होतोय आमच्या tenniscricket.inच्या टीमचा. अनेक क्षणचित्र आपण टी व्हीवर पाहतो, जणू काही घरात बसून किंवा प्रत्यक्ष स्टेडियमवर बसून आपण मॅच बघतोय असा फील घराघरात देणारी आमची टीम tenniscricket.in. वेगवेगळ्या अँगलमधले रिप्ले आपल्याला दिसत आहेत आणि हे सगळे रिप्ले आमच्यापर्यंत पोहोचवणारे जे मैदानावरचा एकही चेंडू बघत नाही आहेत मात्र सगळं आपल्याला दाखवतायत ते tenniscricket.inचे ऑपरेटर साहिल चव्हाण आणि त्यांचे सहकारी शाहरुख शेख, नील दुबे, सुमित तिवारी, योगेश राम या सर्वांचा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात ऑपरेटर साहिल चव्हाण हे स्वीकारतायत आदरणीय सचिन लमखाडे साहेब यांच्या वतीने. आणि यानंतर सचिन साहेब सचिन लमखाडे साहेब अजून एक सन्मान करू इच्छितात आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे को स्पॉन्सर शाहिबाज उस्मान चिपळूणकर यांचा हा सन्मान होईल. शाहिबाजी आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं. पुन्हा एकदा सचिनजी लमखाडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी झटलेले हे हात, या सगळ्या हातांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलंय आणि या हातांचा सन्मान होतोय. MH46चे मालक सचिन लमखाडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय शाहिबाज उस्मान चिपळूणकर यांचा सन्मान होतोय. आणि या सन्मानासोबतच मी विनंती करेन MH46 ब्रँडचे मालक आदरणीय सचिन सर यांना आपल्या मनोगतासाठी. तत्पूर्वी सचिन सर अजून एक सन्मान करू इच्छितात आणि हा सन्मान आहे या स्पर्धेत अहोरात्र मेहनत घेऊन ज्यांनी ही स्पर्धा सजवली ते गिरीश कोचरेकर आणि सोनम चव्हाण यांचा सन्मान होईल. गिरीश मला वाटतं मैदानावर दिसत आहेत. गिरीश कोचरेकर यांच्या वतीने सोनमताई आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. गायत्री मॅडम आदरणीय सचिन सर यांच्या शुभ हस्ते सोनम चव्हाण महाराष्ट्राची ही पहिली महिला गुणलेखिका आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमधील एक उल्लेखनीय नाव, विशेष नाव. सोनमताई आपला यथोचित सन्मान होतोय. सचिन सर यांचं मनोगत आपण थोड्या वेळाने ऐकणार आहोत पण तोपर्यंत जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ऐकूया आवाज कल्पेश ताम्हाणेकर. थँक्यू सर. सेकंड इनिंगचा खेळ आपल्या समोर येईल. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलात. टार्गेट आहे 54 धावांचं या मॅच मध्ये. मंगेश वैद्य सेकंड इनिंगच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या मंगेश वैद्यचा खेळ या स्पर्धेमध्ये खुलून आलाय. अगदी सुरुवातीच्या पहिल्या सामन्यापासून हा खेळाडू नक्कीच गोलंदाजांवरती बरसतोय. तर मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगचा खेळ, पहिली सेमीफायनल. उसळी घेणारा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. येथे डीपमध्ये फिल्डर तर आहे, त्याला चिरत फसवत बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती मंगेश वैद्यचा फटका. रन मिळतील 4. आलाय चौकार. मंगेश वैद्य इन ऍक्शन मैदानामध्ये. उसळी घेणारा चेंडू आडव्या बॅटने पूल केलं अलॉंग दी कार्पेट. हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी. सुरुवात दमदार केली. येथे फलंदाजी करणारी टीम जिगर नासने आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरुद्ध ऑल परटवणे हा संघ. यष्टांच्या मागे गिरीश कोचरेकर, परंतु पहिले षटक यशच्या हातामध्ये पाहायला मिळते. यावेळेला मात्र त्याच्या विरुद्ध मोठा फटका सजवायचा होता. यावेळेला संपर्क व्यवस्थित होत नाहीये. गिरीश कोचरेकर तत्परतेने आले, थ्रो करतील आणि येथे मात्र सिंगल मिळेल. हे स्मिताचे सांगून जाते. गिरीश कोचरेकर, मंगेश वैद्य एका संघातून विक्रोळी या संघाच्या माध्यमातून सातत्याने अप्रतिम खेळ करत आलेत आणि कॅप्टन आणि उपकॅप्टन यांच्या विरुद्ध एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा फटका आपण पाहायला गेलं तर थोडासा फसला आणि येथे मात्र एक सिंगल चोरून काढले. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश सोनार. महत्वपूर्ण मॅच मध्ये येथून याचा खेळ आपल्याला चांगला पाहायला मिळाला आणि यावेळेला देखील रंगामध्ये आहे आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे.
येथे मात्र प्रथमेश सोनार याच्या बॅटमधून हा तडाखा सीमारेषा पार, येतोय षटकार 6 रन. दोन्ही खेळाडू आता मात्र नक्कीच आपण पाहिले गेलं तर रंगामध्ये आलेत. यावेळेला प्रथमेश सोनारचा फटका, आडव्या बॅटने प्रहार आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा येथे या बॉलवरती नक्कीच वसूल केल्या आहेत. यशच्या विरुद्ध हवाई हल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो यश पहिल्या इनिंग मध्ये रन बनवताना पाहायला मिळाला, परंतु आता या पहिल्या षटकामध्ये रन देखील खर्च करताना पाहायला मिळतोय. येथून कमबॅक करावं लागेल, येथून धावा रोखाव्या लागतील, समोरच्या फलंदाजांची विकेट घ्यावी लागेल. ही सेमीफायनलची मॅच आहे, येथून कमबॅक जरूर करावं लागेल. आडव्या बॅटने स्लाइस करायचं होतं बॉलला, परंतु बॉल येथे बॅटशी संपर्क करत नाहीये. विकेट किपर यष्टांच्या मागे गिरीश कोजरेकर, आणि नक्कीच आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये खूप सारे विकेट किपर बीट होत होते, परंतु गिरीश कोजरेकर यांनी सातत्याने चेंडू थांबवले आणि नक्कीच गोलंदाजांना सहकार्य दिलं. यावेळेला फुलटॉस बॉल होता, परंतु नक्कीच फटका थोडासा फसलाय. अलॉंग दी कार्पेट फिल्डर येईल, पकडेल, तोपर्यंत सिंगल जरूर मिळेल. एक सिंगल आले. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये आक्रमण दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. हे आक्रमण असंच चालू राहिलं तर हे टार्गेट देखील पार केलं जाईल. जिगर नाचणे आणि त्यांच्या विरुद्ध आहे ऑल परटवणे हा संघ. ही सेमीफायनल मॅच बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व तिसरे, आज अंतिम दिवस आणि या फायनल डे मधील पहिली सेमीफायनल आपल्या समोर. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर मंगेश वैदी आपल्या नक्कीच नावाचं वादळ गोंगावत असताना मैदानावरती पिक केलं बॉलला आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं. अनोख्या अंदाजमध्ये, अनोख्या स्टाईलमध्ये, हीच खासियत आहे. अशाच पद्धतीचे फटके सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि यावेळेला देखील हा षटकार पाहायला मिळतोय. 6 रन, 18 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस येथे वसूल केले जिगर नाचणे या संघाने. काय सुरुवात केले, सुरुवात दमदार येथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, परंतु येथून येणारी गोलंदाजी कमी खर्चिक करावी लागेल. येथून येणारे चेंडू तुम्हाला फलंदाजांना रोखायचंय, येथून नक्कीच कमबॅक करायचंय. तर चर्चा केली जाते, नक्कीच इथे रणनीती आखली जाते. सेमीफायनलची मॅच आहे, दोन्ही संघ येथे संघर्ष करतायत. कारण पाहिलं गेलं तर येथून जिंकला तर थेट फायनल मध्ये पोहोचाल, तर येथून हरलात तर पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. मागच्या मॅचची हायलाइट, मागच्या ओव्हरची हायलाइट येथे मात्र पाहायला मिळेल. पहिला बॉल त्यावरती नक्कीच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मंगेश वैदी यावेळेचा फटका थोडासा फसला, चांगली विकेट किपिंग आणि प्रथमेश सोनार आल्या आल्या षटकार लगवला. 6 धावांची मोहर. बॅकफुटला येऊन कट करायचं होतं, त्यानंतर फुलटॉस, त्यावरती हलक्याताने नक्कीच फटका आला आणि हा षटकार मंगेश वैदी अखेरच्या बॉलवरती 6 रन वसूल केल्या. पहिलं षटक त्यामध्ये नक्कीच फलंदाज सरस ठरलेत. तर पाहूया दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय साहिल मदार गोलंदाजी करण्यासाठी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूवरती नजर राहिल्या आहेत. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, फारच अप्रतिम कामगिरी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली आहे. तो साहिल मदार स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. प्रथमेश सोनार ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न, येथे फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल फरार. अमन कदम होता, परंतु त्याला चकवत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. 4 रन, चौकार. प्रथमेश सोनार आता मात्र नक्कीच हा देखील खेळाडू रंगामध्ये आलाय आणि नक्कीच याच्या बॅटची जादू मैदानावरती पाहायला मिळते. अमन कदम आला, परंतु उसळी जास्त झाली चेंडूची आणि त्यानंतर त्याच्या डोक्यावरून बॉल फरार झाला. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्या बॉलवरती 4 रन. दुसरा बॉल यावेळेला मात्र अलॉंग दी कार्पेट, कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाणी आहे, चेंडूने गती कमी केले, सिंगल मिळेल. एक हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या भेटी जरूर येईल. ही सेमीफायनलची मॅच आणि नक्कीच दोन्ही संघांचा खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तुळेभर राहिलाय आणि या मॅच मध्ये देखील तितकाच चांगला खेळ मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेला मात्र बॉल तर उडवलाय, हवेमध्ये आहे, येथून आली तर विकेट. कमबॅक होईल गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. कॅच ड्रॉप. काय झालंय, मंगेश वैदी यांची विकेट मिळाली असती, येथून नक्कीच फिल्डिंग करणारी टीम ऑल परटवणे यांचं कमबॅक झालं असतं, परंतु येथे झेल सुटलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच हा फटका पाहाल. साहिल मदार गोलंदाजी करत होता, उसळी घेणारा चेंडू येथे मात्र नक्कीच हवेमध्ये गेला आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. अगदी सोपा झेल. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु अखेरच्या क्षणाला बॉल निसटला आणि येथे धरणीला दान झालाय. विकेट आली असती तर येथे मात्र नक्कीच कुठे ना कुठे फिल्डिंग मध्ये चूक झाली. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मंगेश वैदी 13 वरती वैयक्तिक खेळत असताना दुसऱ्या बाजूला प्रथमेश सोनार 12 वरती. चांगला बॉल, त्याला सन्मान दिला. हे मोठ्या खेळाडूची ओळख आहे पहा. आणि क्रिकेटचं सूत्र देखील असंच आहे मित्रांनो, खराब चेंडूंवरती प्रहार, चांगला चेंडूला सन्मान. हा मोठा खेळाडू
त्या सूत्राचा पूर्णपणे प्रॉपर वापर करत हा फटका पहा. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. गोलंदाज नक्की चांगली गोलंदाजी करत होता, त्याला सन्मान दिलाय. यावेळेला मात्र आता समोरच्या दिशेला फटका सजवायचा होता, परंतु हलकसं वळण आणि त्यामुळे हा चेंडू येतोय निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलवरती चौकार आला. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये मागचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलं आणि नक्कीच गिरीश कोचरेकर तत्परतेने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. साहिल पुन्हा एकदा तसा चेंडू, आता फसलाय फलंदाज मंगेश वैद्य. याला मात्र शांत ठेवलंय. मंगेश वैद्यचा खेळ आपण पाहायला गेलं तर नक्कीच खूप चांगला खेळ आपल्या टीमकडून आणि हे टीम डगआउट त्यामध्ये चेअरअप केलं जाते जिगर नाचणे संघाला. 2 षटकं संपुष्टात आले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25. हॅलो ठीक. येस, थँक्यू कल्पेश. आपण पाहतोय बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाचा अंतिम दिवस. खरं तर पहिल्या उपांत्य फेरीचा सामना इथे रंगलाय. 53 धावा बनवल्या गेल्या. 54 धावांचं लक्ष आहे आणि दुसऱ्या डावाची सुरुवात देखील चांगली झाली. याच दरम्यान अनेक सन्मान आपण करणार आहोत. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे. बाळाशेठ सुर्वे जे खेळशी गावचे सुपुत्र आहेत, तेवढेच क्रिकेटवेड व्यक्तिमत्व आदरणीय बाळादादांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतो या स्पर्धेचे को स्पॉन्सर जे आहेत स्मार्टनेट हा रत्ननगरीमधला एक खूप मोठा ब्रँड आहे. या ब्रँडचे प्रोप्रायटर आदरणीय शैबाजी चिपळूणकर यांच्या शुभ हस्ते आदरणीय बाळाशेठ सुर्वे यांचा आपण सन्मान करतो आहोत. खरं तर जिगर नाचणे हा त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. बाळदादा आपलं खूप खूप स्वागत आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बाळदादा प्रत्येक पर्वामध्ये असतं आणि बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील त्यांचा संघ जिगर नाचणे जो मैदानामध्ये खेळतोय धावांचा पाठलाग करत आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान या स्पर्धेचे को स्पॉन्सर शैबाजी चिपळूणकर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. तर हा सन्मान इथे होतोय. त्यानंतर पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये जाऊया जिथे आमचे दोन्ही दिग्गज जोडले जातील, कल्पेश तामनकर आणि बादल चौधरी. इट्स ओ टू यू. धन्यवाद. थँक्यू सर. आणि इथे मात्र नक्कीच अचूकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर त्यांच्या विरुद्ध मंगेश वैद्य. एका संघातून आपल्याला नक्कीच व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले आहेत. एका बाजूला कॅप्टन, दुसऱ्या बाजूला व्हाईस कॅप्टन एकमेकांच्या विरोधात या लढतीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या बियर किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी. आमच्यासोबत बादल चौधरी सर मालवणीतील एक गोड आवाज आपल्यासोबत जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपलं देखील सर खूप खूप स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. वळूया मॅचच्या दिशेने. तेथे रन झालेत 27. गिरीश कोचरेकर गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथून पुन्हा एकदा 27 धावसंख्येची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 16 बॉल 27 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. येथून नक्कीच गिरीश कोचरेकर यांना कमबॅक करावं लागेल. बिग हिट केला गेलाय गिरीश कोचरेकर यांच्या विरुद्ध. हवाई हल्ला. बॉल कुठे चाललाय? अगदी लांब पाठवले बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. प्रथमेश सोनारच्या बॅटमधून आलाय हा षटकार. बॉलमध्ये कमतरता काहीच नव्हती. प्रथमेश चेंडूच्या टप्प्यापर्यंत जातोय. ताकदवान फटका स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या डोक्यावरून. यावेळीचा बॉल उसळी घेणारा चेंडू आणि त्यावरती पंच इशारा करतायत बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन. आणि नक्कीच येथे गोलंदाजाला वॉर्न केलं जाईल की 1 बाउन्सचा इशारा आलाय. परंतु जो षटकार आला त्या षटकारानंतर येथे थोडीशी बचावपूर्वक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गिरीश कोचरेकर यांचा अचूकतेचं माहेरघर म्हटलं तर जातं, परंतु त्यांच्या विरुद्ध फलंदाजीतील अचूकता आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 19 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूला मंगेश वैद्य आपण पाहाल 8 चेंडू 14 धावांची खेळी. टीमची धावसंख्या 34 वरती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. 22च्या स्वरूपामध्ये 1 रन जरूर मिळेल. गोलंदाजी तर चांगली राहिली आहे आणि फलंदाजी करणारी टीम येथे थर्ड अंपायरकडे मागणी करतायत. येथे चेक केलं जाईल. हॅलो चेक. येस, थँक्यू कल्पेश. जिगर या संघाचे पुरस्कर्ते ज्यांचा आत्ता आपण सन्मान केला बाळाशेठ सुर्वे. जिगर संघ
जर अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्याकडून आहे आणि अंतिम सामना ही स्पर्धा हे पर्व जिंकले तर तब्बल 21,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्याकडून जाहीर केले गेले. यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. सेकंड उपांत्य फेरीची लढत YCC पॉवर्स कोल्हापूर विरुद्ध रत्नागिरी वॉरियर्स. YCC पॉवर्स कोल्हापूर टीमचे कॅप्टन नितीन माटुंगे आमच्यासोबत जोडले गेलेत. गौरव नागवेकर आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी त्वरित या. ऑडिओ कॉम्बॉक्स. धन्यवाद. फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच येथे वनबाउंडचा इशारा जरूर आला होता परंतु त्यानंतर हा खूप जास्त उसळी घेणारा चेंडू नव्हता. बाईच्या स्वरूपामध्ये एक रन येथे ॲड केली जाईल. गिरीश कोचरेकर एक षटकार आल्यानंतर कुठे ना कुठे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न प्रथमेश सोनार पुन्हा एकदा करतोय परंतु त्यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 35 धावा धाव फलकावरती. एक बॉल शिल्लक असेल या षटकामधील. तिसरे षटक. फुलर लेन बॉल खोदून काढलाय. समोर फिल्डर तर आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फरार होतोय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. 6 रन. सुरेख फलंदाजी मैदानावरती प्रथमेश सोनारची आपल्याला पाहायला मिळते. पहा फुलर लेन बॉल आणि त्याला मात्र खोदून काढलं आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. येस थँक्यू कल्पेश. दुसरा उपांत्य फेरीचा सामना यानंतर सुरू होणार आहे आणि त्याचं नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. आदरणीय बाळाशेठ सुर्वे आमच्यासोबत या नाणेफेकीसाठी आहेत. YCC पॉवर्स टीमचे कॅप्टन नितीन माटुंगे. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा सरस ठरणार की रत्नागिरीचे मासे हे बॅटल रंगणार आहे. एका बाजूला रत्नागिरी वॉरियर्स आणि आता कॉइन स्पिन केला जातोय. एका बाजूला बियर किंग आहे. ट्रिपल एस आणि ट्रिपल एस म्हणजेच YCC पॉवर्स कोल्हापूर हा संघ टॉस जिंकतोय. दादा आपलं धन्यवाद. आपण असं नसवा नितीन टॉस जिंकलाय. महत्त्वाची मॅच आहे. पहिल्या दिवशी तुम्ही या स्पर्धेत खेळलात तिथून पुढे आलात. सेमीफायनलमध्ये खेळायचं आहे. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल? सर्वप्रथम तर क्षेत्ररक्षण करीन आम्ही आणि समोर जे रत्नागिरी जिल्ह्यातली चांगली टीम आहे. आमचे मित्रच आहेत सगळे. एकमेकासमोर नेहमी खेळत असतो तर त्यांना कमीत कमी रोखायचा प्रयत्न करू आपण. जसं तू सांगितलंस की आम्ही अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय एकमेकांसोबत खेळतोय. तुझी सेम टीम आहे की आज टीममध्ये काही कोल्हापूरमधूनच काही चेंज झालेत की सेम टीम खेळणार आहात? एक चेंज केला आहे. पहिल्या दिवशी अवधूत पाटील आमचा आला नव्हता. आता अवधूत पाटील ॲड झाला आहे. या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. विशिंग यू ऑल दी बेस्ट. गौरव टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? कारण क्रुशल मॅच आहे सेमीफायनल. इथून पुढच्या फेरीत म्हणजे फायनलचं तिकीट मिळू शकतं किंवा मग परतीचं तिकीट. आता टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतास? नक्कीच टॉस जिंकता तर फिल्डिंगच केली असती. कारण बघायला गेलं तर चेसिंग थोडं इझी आहे पण काय हरकत नाही. विकेट पण आता पाऊस नसल्यामुळे सुकत चालले आहेत. आम्ही जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न करू आणि आमचे बॅट्समनसुद्धा चांगले बॅटिंग करत आहेत. समोरचा टीम नक्कीच मोठी आहे पण काय प्रेशर न घेता चांगला जो खेळेल तो नक्की जिंकेल. सेमीफायनलमध्ये कोणतं असं लक्ष प्रस्थापित करणार डोळ्यासमोर असं कोणतं लक्ष ठेवलं आहे की 5 ओव्हरची मॅच आहे 5 ओव्हरमध्ये साधारण एवढ्या धावा बनवायच्या आहेत? समोरच्या टीममध्ये सुद्धा चांगले बॅट्समन आहेत त्यामुळे 70 एक स्कोअर चांगला असेल. आज टीममध्ये काही चेंज आहे की सेम टीम घेऊन खेळत आहे? नाही सेम टीम आहे काय प्रॉब्लेम नाही. विशिंग यू ऑल दी बेस्ट. रत्नागिरी वॉरियर्सला देखील खूप खूप शुभेच्छा. सो लेडीज अँड जेंटलमॅन न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स YCC पॉवर्स कोल्हापूर वन टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. याच दरम्यान मंगेश वैदी यांची बॅट पुन्हा एकदा बोलू लागले. काय फटका सजवलाय.
अप्रतिम फटका. मॅजिक ओव्हर आहे. या मॅजिक ओव्हरमध्ये अमन कदमला आमंत्रित केले आणि पहिला बॉल निर्धाव जरूर आला, परंतु त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती हा षटकार पाहायला मिळालाय. मंगेश वैद्य, कृपया विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं बाजूला सरकायचं आहे. थँक्यू. यावेळेला टॉप एज आणि बॉल चाललाय विकेट किपरच्या मागे. डिक्लेअर बॉक्स मध्ये येथे रन मिळेल, एक सिंगल. इथून नक्कीच पाहिलं गेलं तर गोलंदाजाच्या विरुद्ध एक षटकार जरूर आलाय आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर गोलंदाज या बॉलवरती कमबॅक करून घेतोय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डिक्लेअर बॉक्स मध्ये 1 रन. आतापर्यंत 7 धावा खर्च झाल्यात. 3 चेंडू फेकले गेलेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. अमन कदम ॲज अन आयकॉन या टीम मधून खेळतोय. ही सेमीफायनलची मॅच, यामधून कमबॅक करावं लागेल आणि नक्कीच इथून झालेलं कमबॅक तुम्हाला थेट फायनल मध्ये नेऊन पोहोचवेल. तर पाहूया ही सेमीफायनलची मॅच, इथून कोण पोहोचणार फायनल मध्ये, यासाठी लढत मैदानावरती पाहायला मिळते. स्लोवर वन, कमी गतीचा चेंडू, चेंज ऑफ दी पेस, गती कमी केली गेली आणि त्यानंतर येथे मंगेश वैद्यला शांत ठेवलंय आणि आपण पाहिलं गेलं तर समीकरण आता पाहायला मिळते. 8 बॉल शिल्लक असतील आणि 6 धावेची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे सामना देखील संपू शकतो, परंतु हा सामना वाढवायचा तर येथून रन रोखावे लागतील. मॅजिक ओव्हर आहे, टार्गेट मधून 5 मायनस देखील करू शकतो गोलंदाज. टॉपेज, येथून आलेली विकेट कमबॅक होईल का? हे काय केलंय मॅजिक ओव्हर मध्ये मंगेश वैद्यचा झेल सोडलाय. झाले मोठी चूक हो म्हणता येईल, कारण या मंगेश वैद्यने या मॅच मध्ये कमाल केले. दुसऱ्या बाजूला प्रथमेश सोनार तर कमाल करतोय, परंतु मोक्याच्या क्षणी आलेला झेल येथे महागात ठरू शकतो. 7 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिलं गेलं तर 9 धावा आल्या आहेत. म्हणजेच येथून जर षटकार आला तर सामना फिनिश होईल, परंतु नाही आला, डॉट बॉल आला, सिंगल आली, 5 धावा मायनस केल्या जातील. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅजिक ओव्हर, या मॅजिक ओव्हर मध्ये काय घडेल हा थरार क्रिकेटचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. बी ए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 भव्य दिव्य आयोजन आणि सेमीफायनल आता आले रंगामध्ये. यावेळचा बॉल येथे मात्र नक्कीच काय घडेल असे प्रश्न नक्कीच प्रेक्षकांवरती आहेत आणि खेळाडूंवर मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता मैदानावरती. पंच नक्कीच चर्चा करतील येथे काय घडलंय मैदानावरती हे पाहायचंय जरूर, परंतु हा सामना काय रंगलाय. 54 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. हे या मॅजिक ओव्हर मध्ये येथून अमन कदमचं जर कमबॅक झालं, या बॉलवरती मोठा फटका खेचू दिला नाही, चौकार येऊ दिला नाही तर 5 रन येथे तर इथे पंच आमच्याकडे नक्कीच या बॉलवरती काय घडेल, काय होईल, काय नियम आहे स्पर्धेचा तो योग्यरित्या आमच्यापर्यंत पोहोचवतील. या मॅजिक ओव्हर मध्ये काही खूप नियम आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचतील. यावेळेला हा चेंडू डिक्लेअर बॉक्स मध्ये 1 रन येथे जरूर येईल, म्हणजेच काय तर टार्गेट आता थोडंसं मोठं पाहायला मिळते. बॅटची कडा आणि तेथे 1 रन आपल्याला पाहायला मिळतोय. अमन कदमचं हे षटक निर्णायक ठरलंय. मॅच आता अखेरच्या षटकामध्ये पोहोचले. 6 चेंडू शिल्लक असतील. या 6 चेंडूंवरती नक्कीच आपण पाहिलं गेलं तर आमचे गुणलेखक आकडेमोड करत आहेत. अच्छा रन झाल्या त्यातून 5 रन मायनस केल्या जातील आणि अखेरच्या या 6 बॉलवरती किती रनची आवश्यकता आहे हे पाहायचंय. इथून कष्ट करावे लागतील दोन्ही टीमला. नक्कीच सातत्याने म्हटलं जातं क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्हाला कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच. विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक आहेत, विकेट किपरच्या मागे जे आमचे प्रेक्षक उभे आहेत, कृपया आपल्याला सूचना आहे थोडंसं उजव्या बाजूला सरका. काही प्रेक्षक अजून तिथेच उभे आहेत.
ब्लॅक टी शर्ट, थँक्यू. 6 बॉल आणि 6 बॉलवरती 8 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर हा सामना तर रंगात आलाय, परंतु जीवनामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका, कारण जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेथून सुरुवात ही शून्यातून नाही तर अनुभवातून होणार आहे आणि तोच अनुभव या दोन संघांमध्ये जरूर आहे. आणि ही मॅजिक ओव्हर आपल्या समोर पाहायला मिळते. यावेळेला अमन कदमचं हे षटक फार निर्णायक ठरलंय. इथून समोरच्या टीमकडून केलेले मायनस रन आता टार्गेट मोठं करून सोडतायत. मंगेश वैद्य नक्कीच खेळत होते, परंतु प्रयत्न केले मोठे फटके सजवण्याचे, तेथे फटके तर आले नाही. नक्कीच 2 जीवदान त्यांना मिळालेत आणि त्याचमुळे कुठे ना कुठे हा सामना थोडासा बॅटिंग करणाऱ्या टीमकडे झुकताना पाहायला मिळतोय. मंगेश वैद्य यावेळेला पहा येथे बॅटची एज आणि त्यावरती डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन अखेरच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर 16 रन झाल्या नाही या ओव्हरमध्ये आणि समीकरण बिघडवलं आणि येथे पाहायला मिळते 6 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व तिसरे गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलाय साहिल मदार. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश सोनार. पहिला बॉल येथे पंच आम्हाला सांगतील येथे उसळी आहे का. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येथे नक्कीच या चेंडूवरती किती रन प्राप्त होतील, हा व्हाईट बॉल आहे की नाही हा चेक केला जाईल. परंतु काय सामना रंगतोय मैदानावरती, कधी जिगर नाचणे तर कधी ऑल पलटवणे हा संघ सरस ठरतोय या सामन्यामध्ये. तर कोणता संघ फायनल मध्ये जाईल यासाठी नक्कीच ही लढत मैदानावरती पाहायला मिळते. दमदार आयोजनामध्ये असलेली ही संपूर्ण स्पर्धा या अंतिम दिवसामध्ये येथून रंगामध्ये पाहायला मिळते. काय घडेल काय होईल हे पाहायचंय. तिसरे पंच जरूर या बॉलवरती चेक करतायत इथून हा बॉल किती उसळी घेणार आहे यावरती नक्कीच त्यांचा निर्णय येईल जरूर. परंतु हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मंगेश वैद्य आणि नक्कीच प्रथमेश सोनार. काय बॅटिंग केले आतापर्यंत पाहिलं गेलं तर नॉट आउट रन तर बनवलेत, इथून विकेट मिळवण्याची संधी तर आली होती गोलंदाजाकडे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका झाल्या त्या थोड्याशा महागड्या ठरल्यात. आपण पाहिलं गेलं तर सर हा सामना आता थोडासा रंगामध्ये आला, ही भव्य दिव्य स्पर्धा आणि आता चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश, या सामन्याचा निकाल लागला तो सुटलेल्या झेलांवर. अजूनही चेंडू बाकी आहे, धावा बाकी आहेत, पण कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅचेस जीतो मॅचेस. मंगेश वैतीसारख्या खेळाडूला 2 वेळा जीवदान मिळालं आणि त्यानंतर मंगेश काय करेल हे मी वेगळं सांगायला नको, कारण मंगेश हा असा खेळाडू आहे जो मारतो कमी आणि घसटतो जास्त. व्हाईट बॉलचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडासा खराब राहिलाय, इथून रन कमी होते. 8 धावा होत्या, त्यामधून 7 होत्या, त्यामधून 1 मायनस झालाय. दोन रन आले पहिल्या बॉलवरती. डिक्लेअर मध्ये देखील चेंडू पोहोचला आणि इथे 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र आपण पाहिलं गेलं तर हा चेंडू निर्धाव आलाय. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज सरस ठरतायत सर. यावेळेला मात्र गिरीशचं कौतुक. फील्ड प्लेसमेंट जी आहे, सिली मिड विकेटच्या दिशेने त्याने क्षेत्ररक्षण सज्ज केलं होतं आणि या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला होता. सुंदर फिल्डिंग प्लेसमेंट. यावेळेला मात्र पंच इशारा तर करतायत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय जरूर, परंतु येथे गोलंदाज करतोय का असा प्रश्न पडलाय. येथून थोडीशी खर्चिक गोलंदाजी ठरते सर. अगदी बरोबर. या एक्स्ट्रा वाचवाव्या लागतील. जर सामना आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत न्यायचा असेल तर एक एक्स्ट्रा आपल्याला वाचवावं लागेल. गिरीश मागची एक बाईज मात्र वाचवतोय या चेंडूसाठी सुद्धा. नक्कीच. अगदी 4 षटकांमध्ये व्हाईट बॉल आला होता. सिंगलचा प्रयत्न झालाय, रनआउटचा चान्स आहे स्ट्रायकिंग एंडला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती. येथून ही सिंगल तर चोरून काढली आहे. आता 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. साहिल मदार. पहिल्या आपण 4 षटकं पाहिली, एकही व्हाईट बॉल आला नव्हता, परंतु साहिल मदार कडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते. येथे नक्कीच आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला.
हे दोन खेळ एकमेकांच्या विरोधात गिरीश कोचरेकर आणि दुसऱ्या बाजूला मंगेश वैद्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. कल्पेश, पहिले 5 दिवस आपण षटकारांसाठी स्पर्धा पाहत होतो, आता एक सिंगल साठी सुद्धा हा सामना रोमहर्षक होतोय, देखणा होतोय, डोळ्यांचं पारणं फेडणारा होतोय. नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी एक बॉलवरती 6 रन होतात तर कधी एक बॉलवरती 1 रन काढणं देखील कठीण होऊन जातं आणि म्हणूनच हा तुम्हा सर्वांना आनंद देणारा क्रिकेटचा खेळ या देखील स्पर्धेत रंगात पाहायला मिळतोय. बॅटची येथे मात्र फेस ओपन केलाय. बॉल कुठे चाललाय? फिल्डर आहे. बॉल सीमारेषा पार पोहोचलाय फायनल मध्ये. जिगर नाचणे हा संघ येथे सेलिब्रेशन पहा. आता मात्र 4 धावांची आवश्यकता असताना मंगेश वैद्य यांच्या बॅट मधून आला चौकार आणि संघ पोहोचवलाय थेट या स्पर्धेच्या फायनल फेरीमध्ये. अप्रतिम कामगिरी, नॉट आउट रन चेस केले आणि हा विक्रम येथे नक्कीच बनवला गेलाय. मंगेश वैद्य आपण कॅमेरामध्ये पाहाल, नक्कीच काय बॅटिंग केले, अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम कामगिरी टीमसाठी त्यांची राहिली. दुसऱ्या बाजूला तितकी चांगली साथ प्रथमेश सोनारची पाहायला मिळाली आणि हा संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या फायनल मध्ये. हा विनिंग शॉट आपल्या समोर आडव्या बॅटने स्लाइस केलं बॉलला आणि त्यानंतर बॉल येथे फिल्डर होता, त्याच्याकडून झाली चूक आणि चूक घेऊन गेली मैदानाच्या बाहेर. फायनल मध्ये जिगर नाचणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान जिगर नाचणे या संघासाठी बाळाशेठ सुर्वे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जाईल. काय संघ खेळलाय त्याचं कौतुक येथे नक्कीच केलं गेलंय पारितोषिकांच्या स्वरूपामध्ये. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये सामना अगदी चुरशीचा पाहायला मिळाला. कधी गोलंदाज सरस ठरत होते, कधी फलंदाज सरस ठरत होते, परंतु अखेर नक्कीच फलंदाजांनी दाखवली चांगली कामगिरी आणि तेथून हा संघ पोहोचवला थेट फायनल मध्ये. येथून इतिहास रचला गेलाय. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली गेली तर बी ए किंग चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफी 2024 पर्व तिसऱ्या पर्वामधील ही स्पर्धा आपण पाहिलं गेलं तर ग्रामीण संघामध्ये 2 आयकॉन वापरले गेले होते आणि या संघाचे हे 2 आयकॉन कमाल कामगिरी करून